ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 21 फेब्रुवारी प्रेरणा दिवस. मी राष्ट्रकल्याण प्रार्थना म्हणतोय. आपण आपल्या आपल्या ठिकाणी म्यूट राहूनच म्हणायची आहे. हरिओम. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. यापुढील सर्व सूत्रे जोशीकाकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम. आज प्रेरणा दिनानिमित्त आपण भेटत आहोत. योग पाठातलाच एक पाठ आपण समजूया, कारण या योग पाठात जे आपल्याला बरंचसं शिकायचं आहे त्याची प्रेरणा आपल्याला या प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अधिक दृढ होईल. गुरुवंदना प्रार्थना करतो सुरुवातीची. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण. मागचा आपला पहिला पाठ झाला, प्राथमिक पाठ, त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. म्हणजे जे कोणी असतील त्यांची थोडक्यात रिव्हिजन होईल आणि जे नसतील त्यांना कळून जाईल. आपण पहिल्या पाठामध्ये साध्य आणि साधन विवेक बघितला. म्हणजे साध्याचं महत्व आहे आणि साधनाचं महत्व आहे. पण साधन हे जे आहे हे शेवटी साध्यासाठी वापरायचं असतं. आणि त्याच वेळेला आपण साधकत्वातली प्रगती किंवा साधकत्वाचा क्रमविकास हा सुद्धा आपण थोडक्यात बघितला. अगदी एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर साधकाचं अंतिमता साध्य आत्मज्ञान हे असतं. आणि मग त्यासाठी जी साधना करायची, म्हणजे श्रमानंद असेल, धनानंद असेल, ज्ञान गुणाकार असेल, सेवा असेल, अनेक प्रकारच्या गोष्टी असतात. मुख्यत्वे कर्म, भक्ती आणि ज्ञान या मार्गाची ही साधना असतात. मागच्या वेळेला आपण हेही बघितलं होतं की बुद्ध स्थितीपासून सिद्ध स्थितीपर्यंत ही जी प्रगती आहे त्याच्यामध्ये मुमुक्षत्व आणि साधकत्व हे मध्ये येत असतं. मागच्या वेळेला आपण मागच्या पाठमालेतल्या गीता पाठांचा थोडक्यात आढावा घेतला होता. गीतेत जीवनाचं शास्त्र सांगितलेलं आहे आणि हे सगळं जे शास्त्र आहे ते प्रयोगशील आहे, प्रयोगात्मक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी सांगितलेली आहे गीतेमध्ये त्या गोष्टीचा निश्चित प्रक्रियेने प्रत्यक्ष अनुभव घेऊन कुठलीही व्यक्ती त्याप्रमाणे अनुभव किंवा समाधान किंवा प्रत्यय घेऊ शकते. आणि जर का त्याची शक्यता असेल, योग्यता असल्यास तर त्याच्यावर संशोधन सुद्धा करू शकतं. कारण अनेक लोकांनी ह्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे. आणि स्वामीजीने तर गीतेची विज्ञानाच्या भाषेतच मांडणी केलेली आहे. तर गीतेला जी वैज्ञानिक पद्धती म्हणजे प्रयोगाची आणि अनुभवाची जी पद्धती आहे ती गीताशास्त्राला लागू आहे. मनाच्या श्लोकाचा आपण आढावा घेतला. मनाचा संपूर्ण अभ्यास करणारा हा श्लोक संग्रह आहे. मनाचं अंतर्बाह्य स्वरूप आणि त्यामुळे माणसाचं होणारं वर्तन यावर लख्ख प्रकाश टाकून स्वतःला स्वतःचं दर्शन करून देणारा आरसा म्हणजे मनाचे श्लोक आहेत. आणि आपलं रूप त्या आरशात बघून ज्यांना सुधारायची इच्छा आहे
अशा सगळ्यांसाठी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन करणारा, आकाराने छोटा पण अर्थाने महान असा एक श्लोकसंग्रह आहे. आणि स्वामीजींनी तर असं म्हटलंय की सगळ्या उपनिषदांचं सार मनाच्या श्लोकामध्ये येतं. फक्त ते अगदी सोप्या भाषेत असल्यामुळे आपल्याला त्याचं एवढं महत्व वाटत नाही. परंतु आपण हे सगळं जे मनाचे श्लोक आहेत हे 205 श्लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मागच्या वेळेला समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेला मन उन्नतीच्या 7 पायऱ्या सुद्धा बघितल्या. अर्थात आता परत फार आढावा घेण्यात अर्थ नाही. राहिलेली एक पाठमाला मागची जी पसायदान, त्या पसायदान पाठमालेचा परत हाच उल्लेख, क्रमविकास. आपल्या मनशक्तीच्या टर्मिनॉलॉजीमध्ये बोलायचं तर पहिल्यांदा वर्गाला जाण्याची इच्छा होणं, नंतर वर्ग कळणं, त्या वर्गामध्ये संकल्प होणं, त्या संकल्पाचं पालन करणं, त्याच्यात सातत्य राखणं आणि अशा पद्धतीने साधकत्वात प्रगती करत 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 कधीतरी आत्मज्ञानाच्या स्थितीला जाणं, हा क्रमविकास आहे. त्यासाठी आपण गीता पाठ केले, मनाचे श्लोक सविस्तर समजून घेतले आणि पसायदानाचा संदेश सुद्धा विस्ताराने समजून घेतला. मला वाटतं 8, 9 का 10 पाठ झाले होते त्याचे. आणि हे सगळं आपण जे करतोय तो कशासाठी करतोय हे परत परत आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण या सगळ्याचा उद्देश काहीतरी आहे. आणि हे सगळं ऐकणं, सांगणं, वेळ देणं सगळं आपल्याला जर का सार्थकी लागायचं असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने पाहायला पाहिजे. श्रवण आहे, वाचन आहे, मनन आहे, चिंतन आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला जे सार समजलं त्याचं वर्तन, ह्या स्वतःच्या प्रगतीच्या पायऱ्या असतात. आणि जेव्हा आपण ह्या पद्धतीने स्वतःचा आध्यात्मिक विकास साधण्यासाठी प्रयत्नरत असतो तेव्हा त्यातून आपोआप प्रपंच आणि व्यवहार सुद्धा साधतो आणि त्याही गोष्टी प्राप्त होतात. पण त्यासाठी जागरूक राहून प्रामाणिक आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा घडवण्यासाठी जाणीवपूर्वक आणि सातत्याने प्रयत्न करायला लागतात. याला साधना म्हणतात. साधनेमध्ये परिपूर्णता नाहीये, फक्त कालच्यापेक्षा आज निदान आपण थोडे तरी पुढे आलोत का नाही हे बघण्याची सोय बाकी जरूर आहे. आणि असं जर का आपण करत राहिलो तर आपलं त्याच्यातून सगळंच भौतिक आणि परमार्थिक सगळं ध्येय साधलं जातं. साधकत्वाचं साध्य जर का आपण म्हटलं तर सिद्धत्व किंवा आत्मज्ञान हा त्याच्या पुढची गोष्ट आहे. परंतु त्याच्या अलीकडे कर्मशुद्धी, अहंकार मुक्ती, अज्ञान मुक्ती, जमवून घेण्याची शक्ती आणि वातावरणातले ज्या आपल्या विश्वांवर आहेत म्हणजे अशा वातावरणातल्या ज्या आपल्या आकांक्षा आहेत त्या विशाल असाव्या. आणि हे सगळं आपण साधलं का हे आपण साध्य बघायला पाहिजे. पसायदानाच्या अभ्यास आपण काय केलं. पसायदानामध्ये मौलींनी मागणं मागितलंय की जे खरांचे व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्पडे जडो मैत्र जीवांचं. स्वामीजीने गुणदोष शक्ती पुस्तक लिहिलं आहे. आपल्यातलं खलत्व गेलं का हा जो भाग आहे तो आत्मपरीक्षणाचा त्याच्यात असतो. आपल्याला अगदी माणूस म्हणून प्रत्येक माणसाने विचार केला तर आपल्याला 3 गोष्टी हव्या असतात. अखंड असणं, अस्तित्व आपलं पाहिजे असतं आणि अस्तित्व आपल्याला बऱ्याच वेळा सिद्ध करायला पण आवडतं. प्रत्येक ठिकाणी आपण जातो, फोटो काढतो, आठवणी आणतो, सेल्फी काढतो. म्हणजे एक म्हणजे आपल्याला आपलं अस्तित्व असावं. आपल्याला दुसरी गोष्ट आपल्याला आवश्यक असते ती म्हणजे ज्ञान आणि माहिती. कुठलीही गोष्ट असेल समज आली तर आपल्याला त्याची माहिती पाहिजे किंवा ज्ञान पाहिजे. म्हणजे एक प्रेरणा आहे अस्तित्वाची, एक आहे ज्ञान घेण्याची. आणि ह्या सगळ्यातून आपल्याला सुख आणि समाधान किंवा आनंद हवा असतो. अखंड असणं म्हणजे सत, असत म्हणजे अखंड नसणं. कायम असणं म्हणजे सत, ज्ञान माहिती म्हणजे चित्त आणि सुख समाधान म्हणजे आनंद. आणि हा सच्चित आनंद आत्म्याशी परमेश्वराशी आपण एकरूप झालं पाहिजे हे उपनिषद सांगतात, गीता सांगतात. आणि पसायदानामध्ये आपल्याला तेच सांगितलेलं आहे. आपल्यात चांगला बदल घडवण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली
पसायदान मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रचो आडो. आणि हे कुणाकडे ते मागणं करतात? त्यांच्या गुरूंकडे करतात, परमेश्वराकडे कडकेकडे करतात. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याकडे सुद्धा प्रत्येक श्रोत्याकडे पण ते मागणं करतात, कारण सगळ्यांचाच प्रयत्न यासाठी आवश्यक आहे. आणि आपण जर का अत्यंत प्रामाणिक राहून, अनबायस राहून आत्मपरीक्षण केलं तर आपलं हळूहळू जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य होईल. आणि मग आपल्याला जे पाहिजे ते मिळेल. जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जो जे वांछील तो ते लावो, परंतु त्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी करणं आवश्यक आहे आणि त्या व्हाव्यात म्हणून ते आपल्यासाठी प्रार्थना करतात. आता हेच आपण वर्तन सुधार देणारी प्रकाश प्रार्थना आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो दुसऱ्या मोठ्याकडे शक्ती मागताना मला दुसऱ्याची देण्याची सुद्धा म्हणजे बुद्धी उपलब्ध हो. तुझ्या मार्तंड रूपाने मी आंतरबाह्य शुद्ध हो. माझे अवगुण सवितारूप होत. हा सुद्धा परत काय म्हणतात चिंतनाचा आणि आत्मपरीक्षणाचा आणि पुढे पुढे कुठे जायचं ही दिशा दाखवणारा भाग आहे. आता आपण हा आढावा थोडक्यात बंद करून पुढे जाऊया. योग ग्रंथांचा आपण अभ्यास करतोय आणि त्यानिमित्ताने आज आपण प्रेरणा दिवसाचं महत्व आणि प्रेरणा काय पद्धतीने आपण विचार करू शकतो, चिंतन करू शकतो ते बघणार आहोत. स्वामीजींनी आपल्याला स्वावलंबी साधना दिलेल्या आहेत. कुठल्याही माणसाला, शक्तियोग मधलं स्वामीजींचं हे कोटेशन आहे की कुठल्याही माणसाला स्वतः आपली साधना सहज करता येईल. जे वाचलं, ऐकलं, त्याचं चिंतन करावं. त्या चिंतनातून आपापल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की स्वतःच्या मनाची खात्री पटवावी. आणि अशी जेव्हा आपल्या मनाची खात्री पटते तेव्हा त्या प्रक्रियेने सगळं शरीर बदलतं याचा अनुभव घ्यावा. पण हे सगळं करताना एक अत्यंत महत्वाची अट आहे, ती म्हणजे आपलं वर्तन जे आहे ते नीतियुक्त आणि समता दिशेने व्हायला पाहिजे. आणि असं वर्तनच खऱ्या स्वार्थाचा मार्ग आहे. म्हणजे आपल्याला स्वामीजी बऱ्याच सांगतात की निस्वार्थातूनच स्वार्थ साधला जातो. आणि हा मार्ग जो आहे तो तात्पुरता आपल्याला नकोसा वाटला, पण ह्यानीच अनेक विघ्न दूर होतात. हे जे आत्ता आपण वाचलं किंवा ऐकलं, हे जे मर्म आहे हेच मर्म चारही योगग्रंथ सांगतात. आणि हे सांगत असताना त्या प्रत्येक गोष्टीचे पुरावे देतात. आपण ते यथाकाळ समजून घेऊ, त्याचा अभ्यास करू, चिंतन करू. पण त्याच्यानंतर ते विचार पत्करल्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते, समाधान मिळते. आणि अत्यंत महत्वाची जी गोष्ट आहे साधकत्वातली किंवा प्रगतीतली, ती म्हणजे आपल्या मनाने अहंकार सोडला की आपल्यातली जी चेतन शक्ती असते ती देखील साधना प्रयत्नाने आपल्या ज्ञानशक्तीशी रेझोनेट होते. आणि मग आपलं आपल्याला अधिक काळाला लागतं. हा एक स्वावलंबी आणि अपूर्व असा आनंद असतो. आणि मग स्वामीजींनी योगग्रंथ शक्तियोग मधल्या 240-41 पानामध्ये असं म्हटलं की सर्व शरीर तेज शांतीने प्रस्फुटित झाल्याचा अनुभव येईल. आणि ही आतली स्थिती तुम्हाला बाहेर सुद्धा शांती आणि प्रतिष्ठा मिळून देईल. आज ह्या सगळ्या योग अभ्यास प्रेरणा स्वामीजींच्या चरित्र आदर्शामधून आपण घेण्यासाठी काहीतरी चिंतन करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता सगळ्या वेदाचा जो ज्ञानमुक्त सार आहे त्याला उपनिषद म्हणतात किंवा त्याला वेदांत असं म्हणतात. ह्या वेदांतावर अत्यंत विस्तारित अशी टीका शंकराचार्यांनी केली, आदिशंकराचार्यांनी केली. त्याला अद्वैत वेदांत असं दर्शन असं म्हणतात. आपल्या महाराष्ट्रातले सगळे संत, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, सगळे त्या कालावधीत झालेले सगळे संत, अगदी रामदास स्वामीपर्यंत, हे सगळे संत ह्याच तत्वानी, अद्वैत वेदांताच्याच तत्वानी, म्हणजे आधी सगुणाची भक्ती करायची, परंतु सगुणाची भक्ती करता करता त्या सगुणाशी एकरूप व्हायचं. विभक्त नाही तो भक्त, म्हणजे त्या विभक्तत्व संपवायचं. हा सगळ्यांचा सार आहे त्यांच्या सगळ्या साधनेचं किंवा त्यांच्या जीवनाच्या आदर्शांचं.
आणि नेमक्या त्याच मालिकेमध्ये विज्ञानाच्या माध्यमातून हा मार्ग सांगणारे स्वामीजी आहेत. आणि म्हणून स्वामीजींच्या संदेशाचं विज्ञानाच्या भाषेत महत्व आपण समजून घेतोय, परंतु स्वामीजींनीच अनेक ठिकाणी विज्ञानाच्या सुद्धा मर्यादा सांगितलेल्या आहेत आणि विज्ञानाच्या पलीकडे जे चिरंतन सत्य आहे त्याच्याबद्दलची माहिती स्वामीजी देतात. आता नुकताच शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा झाला. प्रेरणा आपण अनेक ठिकाणून घेऊ शकतो. संतांकडून तर प्रेरणा घेतोच, परंतु शिवाजी महाराज सुद्धा अखंड प्रेरणा आहे. देव असे देश आणि धर्म ह्यासाठी त्यांनी काम केलं आणि त्यांनी जे काही काम केलं त्या कार्याचं विशालत्व, कार्याचं महानत्व एवढं आहे की परदेशामध्ये सुद्धा अनेक लोक शिवाजी महाराजांना आदर्श मानतात. व्हिएतनामचं अमेरिकेशी जे अनेक वर्ष युद्ध झालं ते माझ्या असं वाचनात आलं की व्हिएतनाम या देशाने, छोट्या देशाने अमेरिकेशी अनेक वर्ष युद्ध केलं आणि अमेरिकेला जेरीस आणलं. त्यावेळेला त्यांनी शिवाजी महाराजांची जी काही युद्धनीती होती किंवा त्यांचं जे काही विचार होते ते लक्षात आणले होते आणि अशा अनेक ठिकाणी आपल्याला हे ऐकायला मिळतं. देव देश धर्म शिवाजी महाराजांनी केलं किंवा त्या पद्धतीचं त्यांचं कार्य होतं. विश्व, राष्ट्र, समाज, कुटुंब आणि व्यक्ती कल्याण हे स्वामीजींचं कार्य आहे. आता स्वामीजींचं कार्याचा आढावा घ्यायला खूप वेळ लागेल, परंतु स्वामीजींची संन्यास प्रेरणा जी झाली आणि त्यापर्यंत त्यांचं जे जीवन होतं त्याचा थोडक्यात आढावा आपण आज घेण्याचा प्रयत्न करू आणि मग स्वामीजींच्या मार्गदर्शक सूचना ज्या चौवार्षिकामध्ये दिलेल्या आहेत त्या माझ्या नोट्सवर मी तयार केलेल्या आहेत त्या आपण बघण्याचा प्रयत्न करू आणि मग शेवट ओंकार ध्यान जमल्यास आपण घेऊया शेवटाला. आता हा सगळा जो अभ्यास आहे तो श्रवण असतं, चिंतन असतं. आता श्रवण आणि चिंतनातून जे आपल्याला ऍब्सॉर्ब होईल, आपल्याला जे पटेल, आपल्याला जे काय म्हणतात ते आत्मसात करता येईल त्याच्यावर सतत निधिध्यासन, सतत अनुसंधान, म्हणजे तोच विषय मनात ठेवून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर प्रश्न निर्माण करून त्याची उत्तरं समजून घ्यायचे आणि अशा पद्धतीने तो विषय आत्मसात करणं ह्याला अभ्यास म्हणतात. आणि हा अभ्यास जर का अर्थात प्रत्येकाला, मागच्या वेळेला आपण म्हटलं की ज्ञानमार्गाने जाणारे लोक थोडेच असतात, कर्ममार्गाने जाणारे लोक खूप असतात आणि कर्म आणि त्या कर्माला भक्तीची म्हणजे उपासनेची जोड असेल, चांगल्या हेतूची जोड असेल, अहंकार मुक्ततेची जोड असेल तर मग चांगलं कर्म होतं. म्हणजे एकीकडे कर्म आणि एकीकडे ज्ञान आणि एकीकडे भक्ती अशा पद्धतीने हा सगळा भास चालतो. तर ह्या सगळ्यातून साध्य जे आपल्याला करायचं आहे ते साध्य करण्यासाठी विषय आत्मसात व्हायला पाहिजे. आपापल्या पद्धतीने होईल तो आणि मग तो आत्मसात झाला की आपली खात्री पटते आणि मग त्या सगळ्या गोष्टीची खरी गोडी आपल्याला वाटते आणि मग आपल्याला त्यातला आनंद अधिक घेता येतो. आता स्वामीजींच्या जर का एकंदर संन्यासोत्तर किंवा आत्मप्रत्यय त्यांना झाल्यानंतरच्या सगळ्या विविध कार्यवाट टप्पे किंवा एक वाटचालीचे टप्पे बघितले तर साधारण असे आहेत. 1957 मार्चमध्ये त्यांना आत्मप्रत्यय झाला. 1963 मध्ये समाज सेवेसाठी त्यांनी संन्यास घेतला. या 57 आणि 63च्या दरम्यान न्यू वे फिलॉसॉफी किंवा नवीन तत्वज्ञान किंवा न्यू वे तत्वज्ञान किंवा मनशक्ती तत्वज्ञान सांगणाऱ्या अनेक जवळजवळ 16-17 इंग्रजी ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली आणि हे ग्रंथ हे युनिक आहेत. ह्या पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे ती युनिक मांडणी आहे. अर्थात अजून त्याचं जेवढं पाहिजे तेवढं ऍप्रिसिएशन झालेलं नाहीये. 1965 ते 1970 साधारण किंवा थोडीफार वर्ष इकडे तिकडे असतील त्यांनी दत्तकुटीरमध्ये तप केलं, कठोर साधना केली. म्हणजे त्यावेळेलाच त्याच दरम्यान गीता अभ्यास आणि गीता विज्ञानाच्या भाषेत परंतु अगदी छोट्या छोट्या गावातल्या लोकांना सुद्धा समजावून सांगण्याचे अनेक अभ्यास वर्ग त्यावेळेला सुरू झाले. 600 दिवसाचं तप झालं, अत्यंत कठोर साधना झाली. रोज कमीत कमी 1.5 तास ध्यान आणि त्या ध्यानातून अनेक वेळा तासनतास
सेकंदात बदलण्याचा अनुभव स्वामीजींनी घेतला. हे सगळं केल्यानंतर स्वामीजींचं तत्व विज्ञान आणि विज्ञानाचे प्रयोग हा जो भाग आहे तो प्रयोग त्यांनी पहिल्यांदा 1971 साली देह विलयाचा प्रयोग संकल्प केला. त्याच्यानंतर 1900 अर्थात काही कारणाने हा त्यांचा प्रयोग जो होता तो यशस्वी झाला नाही, अर्थात तो आपला आजचा विषय नाहीये. त्याच्यानंतर 1981 क्रॉस मैदान मुंबईला गायत्री यज्ञ झाला, हा मोठा माइलस्टोन आहे. त्याच्या दरम्यान अनेक प्रकारची कामं झाली. 1984 देहविलयाचा दुसरा प्रयोग झाला, तोही काही कारणांनी ह्याच्यावर सगळं सविस्तर लिखाण स्वामीजींनी केलेलं आहे आणि मनशक्तीच्या दिवाळी अंकात ते प्रसिद्ध झालेलं आहे. नंतर लोणावळ्याच्या अभ्यास वर्गाची सुरुवात झाली आणि अनेक उपक्रम सुरू झाली आणि त्यातल्या ह्या उपक्रमातला अत्यंत मोठा आणि महत्वाचा माइलस्टोन म्हणजे 1990 ते 1993 साली 4 वार्षिक वर्ग स्वामीजींनी घेतला आणि साधकांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि 1993 नोव्हेंबरमध्ये प्रकाश समाधी घेतली. आता हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण आज आपण 1957 पूर्वी स्वामीजींचं आयुष्य, त्या आयुष्यातले महत्वाचे प्रसंग आणि ज्या प्रसंगामुळे स्वामीजी आपल्याला मिळाले, म्हणजे स्वामीजी अध्यात्माकडे वळले, त्याच्याबद्दल थोडक्यात आढावा घेऊया. हे सुद्धा कशासाठी की अत्यंत उच्च ध्येय होती त्यावेळेला सुद्धा आणि प्रयत्न सुद्धा अगदी तडाखे बंद होता आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने प्रयत्न होता. परंतु आपल्याबरोबर काही अनेक गोष्टी बाहेरच्या पण लागतात आणि त्यातल्या काही प्रतिकूल असल्यामुळे काय काय झालं आणि त्याच्यातून सावरत असताना स्वामीजींनी त्या सगळ्या गोष्टीतून एक क्वांटम जंप घेऊन आपल्या आयुष्यात हे सगळं कशी बदल क्रांती निर्माण केली आणि त्या क्रांतीतून हा सगळा न्यू वे कसा निर्माण झाला, हे सगळं आपण समजून घेण्यासाठी का तर हे प्रेरणादायी आहे आपल्याला. आता बघा स्वामीजींनी जे काही लिखाण केलेले आहे किंवा गभस्ती या पुस्तकामध्ये वर्षाताईंनी लिहिलेलं आहे त्याच्यातला काही भाग आपण फक्त घेतोय रिव्ह्यू. स्वामीजी लिहितात की वयाच्या 15व्या वर्षापासून मी लिहित होतो. लिखाणाची होती त्यांना पहिल्यापासून आवड आणि थोड्या प्रमाणात सकाळ प्रेरित वर्तमानपत्रात सुद्धा त्यावेळेला ते लिहित होते आणि अत्यंत त्यावेळची प्रसिद्ध साहित्य क्षेत्रातली मंडळी त्यांच्यावर कौतुकाचं कवडसे टाकत होते. 15व्या वर्षी त्यांनी पहिली कादंबरी लिहिली आणि तिला प्रस्तावना प्रकाश आत्र्यांची होती आणि त्याचे विक्रेते योगो जोशी होते. आता आपल्याला काही लोकांना माहिती असतील की ही किती मोठी नावं आहेत त्या काळची आणि त्या साहित्य क्षेत्रातली. 1942 साली स्वामीजींचं जन्मतारीख काय आहे, जन्मवर्ष 1918 आहे आणि 1942 म्हणजे ते म्हणतात की तुरुंगातून मी सुटलो तेव्हा गद्धे 25 होतो. स्वातंत्र्य हा 1942 झाला त्यावेळेला अनेक लोकांना तुरुंगात जायला लागलं आणि त्यावेळेला स्वामीजी सुद्धा स्वातंत्र्य सैनिक किंवा स्वातंत्र्यासाठी जे कोण लोक अटक झालेले होते त्याच्यात होते. ते म्हणतात की तुरुंगातून सुटलं तेव्हा गद्धे 25 होतो, वर्तमानपत्र सृष्टीचं नातं होतं. मग काय झालं पुढे ते दृढ झालं आणि त्यांना ज्या अभ्यासाच्या जिज्ञासा त्यांच्यामध्ये होत्या किंवा जागृत झाल्या होत्या, त्यांना त्या काळी इंटरेस्ट वाटत होता किंवा त्यावेळेला त्यांचा अभ्यास त्याच्यात चालला होता, त्यामध्ये भविष्यकथन शक्ती होती, योग शास्त्र होतं, शास्त्रीय संगीत होतं आणि वेगळ्या वेगळ्या एकंदर सांस्कृतिक दर्जाच्या चळवळीच्या रचना चालू होत्या आणि ह्या सगळीकडे थोडाफार अगदी व्यवहार असला तरी सगळी जी उपक्रम होते ते सांस्कृतिक दर्जाचे उच्च उपक्रम होते. सांस्कृतिक किंवा देशप्रेमाचं काही काम करावं म्हणजे व्यवहार सांभाळताना मनालाही समाधान मिळेल अशा विचारांनी स्वामीजी जो मोठा प्रोजेक्ट त्या काळात घेतला तो म्हणजे वंदे मातरम या चित्रपटाची निर्मिती. आता ही निर्मिती करत असताना त्या चित्रपटाचं कथानक स्वामीजींनी लिहिलं, त्याची निर्मिती त्यांनी केली आणि ह्या सगळ्या चित्रपटामुळे त्याच्यामध्ये बघा त्या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्य होती. संवादपट्टी माडगुळकरांची होती, त्याच्यातली मुख्य कामं पु ल देशपांडे आणि सुनीताताईंनी केलेली होती. नंतर खूप प्रसिद्ध झालेले दिग्दर्शक राम गबाले हे त्यावेळेला होते, संगीत दिग्दर्शक सुधीर फडके होते
आता लोकांचा विश्वास होता, खूप चांगली संत जमा झाला होता. त्यावेळेस जे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र असेल मला वाटतं, बाळासाहेब खेर म्हणून, त्यांना हा आधी चित्रपट त्यांनी, एक हितचिंतक होते स्वामीजींचे, त्यांनी तो चित्रपट पाहिला आणि त्या चित्रपटात अत्यंत महत्वाची अशी जी काही दृश्य होती की 42च्या झाडात दाखवलेली हिंसा, ही जी दृश्य होती जी खरी म्हणजे अत्यंत महत्वाचा जो भाग होता त्या पिक्चरचा, तो त्या मुख्यमंत्र्यांना आवडला नाही आणि त्यांनी सांगितलं की काढून टाका. आणि स्वामीजी म्हणले आम्ही ध्येयवादाचे बळी म्हणून आम्ही ते ऐकलं आणि चित्रपटातले उत्कट प्रसंग जे होते, जे आवश्यक असतात चित्रपटामध्ये, ते काढून टाकले. त्याच वेळेला 1948 त्या सुमारास महात्माजींचं देहांतर झालं आणि त्याच वेळेला देशात जे काही दंगे झाले, त्यावेळेला कोल्हापूरमध्ये हे चित्रपट निर्मितीचं काम चालू होतं आणि त्यामुळे तिथे काय झालं असेल हे स्वामीजी म्हणतात सांगायलाच नको. अर्थात कुणाचीही चूक नव्हती, ऐतिहासिक स्थितीची चूक होती असं स्वामीजींनी त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेला अनेक कारणांनी समाज ढवळला जात होता. आता ही चित्रनिर्मिती जी करायची ही खूप मोठी गोष्ट असते, पैसे लागतात, शक्तिव्यय करणारी ओळ असते. आणि मग स्वामीजींनी असं म्हटलं की शेळ्या मेंढ्यांचं बजेट तयार करताना आणि व्यवसाय करताना जर का हत्ती पाहुणा आला तर त्यावेळेला जी तारांबळ होते ती ज्याची त्याला माहिती. अशा अनेक घटकांचा या चित्रपट निर्मितीवर परिणाम झाला. उत्कृष्ट संच, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट गाणी जी आज सुद्धा वेदमंत्राहून यामा वंदे वंदे मातरम सारखी गाणी गायली जातात, लोकप्रिय आहेत, ती त्याच्यामध्ये होती. यशासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या, पण पाहिजे तसं त्याच्यात यश मिळालं नाही. त्याच्यानंतर शास्त्रीय संगीत जतन करण्यासाठी काढलेल्या गायनपट्ट्यांची कथा त्यांनी दिलेली आहे. 48 सालानंतर 5 वर्ष पुढे पूर्ण भव्यवादी ध्येयाने हे काम केलं. त्यावेळेचे म्हणजे स्वामीजींचे परत त्यावेळेला अशीच एक आदर्श कल्पना होती. बिस्मिल्ला खान, सुरेश बाबू, हिराबाई बडोदेकर यासारख्या कलाकारांनी त्यांना सहकार्य पण दिलं. लता मंगेशकरांचं पण सहकार्य मिळालं. त्यांची अशी कल्पना होती की चांगल्या कलावंतांच्याकडून भारतीय संस्कृतीचा वारसा जपून ठेवायचा. त्यावेळेला बघा, त्यावेळेला हे असं टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स नव्हती आणि त्यामुळे ते गेल्यानंतर त्यांचा आवाज आणि त्यांचं जे काही अभिजात संगीत होतं ते जपून ठेवायचं पुढच्या पिढीसाठी. त्याच्यासाठी त्यांनी ह्या सगळ्या चित्रपट्ट्या त्यांनी तयार केल्या. त्यावेळेला जी परिस्थिती होती त्यावेळेला ह्या सगळ्याचा त्यांनी योग्य पद्धतीने त्याचा पूर्ण प्लॅन, त्या प्रोजेक्ट तयार केलेला होता. ते कशा पद्धतीने तयार करायचं, ते कशा पद्धतीने दाखवायचं, कुठे त्याला किती थिएटर्स मिळतील, काय पद्धतीने ते दाखवता येईल, ह्या सगळ्याचा अत्यंत व्यवस्थित केला होता अभ्यास. त्यांच्या आयुष्यक्रमाला सांस्कृतिक उंची होती. संगीत प्रयोग, राष्ट्रभाषा शिक्षण, या सगळ्या त्या गोष्टी चित्रफिती ते निर्माण करत होते. आणि त्यासाठी लागणारा जो पैसा होता त्या पैशासाठी सुद्धा त्यांनी उत्कृष्ट काम केलं होतं. काय केलं होतं की व्यवहारी योजना केली होती आणि तो योजनेचा आराखडा असा होता. टॉपिक नावाची त्यांनी वेगळी संस्था ह्याच्यासाठी सुरू केली. म्हणजे टॉपिक म्हणजे थिएटर प्रोपगंडा आणि टॉपिक अँड कल्चर, संस्कृती प्रचार प्रकल्प थोडक्यात. आणि मग ही जी आहेत फिल्म्स ती छोट्या छोट्या 16 मिलीमीटरच्या समोर फिल्म दाखवायची. त्याच्यानंतर त्याच्यासाठी म्युन्सिपालिटी किंवा सार्वजनिक बागेत जागा घ्यायची. त्यासाठी आपल्याला त्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही परमिशन लागतील त्या परमिशन घ्यायच्या. त्याच्यानंतर त्याच्यासाठी जाहिराती कशा देता येतील, ह्या सगळ्या गोष्टीचा अत्यंत व्यवस्थित विचार करून तो केला होता. पण परत ह्या ठिकाणी परिस्थिती आडवी आली. त्यांना त्यावेळच्या अनेक राज्यांनी म्हणजे गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र हे 3 राज्य एकत्र होती, त्यांना परवानगी मिळाली होती. त्याच्यानंतर बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश ह्या राज्यांनी पण परवानगी दिली होती. उद्याने, बगीचे, मोकळ्या जागा यासाठी जागा देण्याचे कलेक्टरना हुकूम दिले होते. अशा पद्धतीने सगळी तयारी असताना परत असं झालं
की त्यांनी ही जी चित्रफिती होत्या ह्या कुणाकडे ठेवायला दिल्या होत्या, त्या कंपनीकडून त्या जळल्याचं कळलेलं. स्वामीजी म्हणतात मला एकही व्यसन नव्हतं, सुपारीच्या खांडाचंही नाही, चहा आस्तायगात कसा लागतो ते मला माहीत नाही, मांसाहार नाही, सिगारेट नाही, तंबाखू नाही. इंग्लंडला एका मोठ्या कारखानदाराकडे पाहुणा म्हणून गेलो होतो, टेबलावर उंची दारू असे, मला वास सुद्धा चालायचा नाही. रेसचे घोडे चित्रात पाहिले, लॉटरीचं तिकीट अख्ख्या जन्मात पाहिलं नाही, 16 ते 20 तास काम केल्याशिवाय दिवस गेला नाही. पण एवढं असून सुद्धा आणि प्रचंड बुद्धिमान असून सुद्धा आणि योग्य पद्धतीने प्रोजेक्ट असताना सुद्धा त्यांना ह्यामध्ये आर्थिक नुकसान झालं. ह्या सगळ्या चित्रपट्ट्या तयार असायला पाहिजे होत्या म्हणून त्यांनी त्या तयार केल्या होत्या आणि त्याच्यापैकी मोठा भाग फेमस सिने लॅबोरेटरीकडे दिला होता. ही एक मोठी लॅबोरेटरी होती त्यावेळेची प्रसिद्ध, आणि सगळ्या बाबत त्याच्यावर तिथे सुद्धा सगळा व्यवहार व्यवस्थित होता. परंतु काहीतरी गडबड झाली आणि काही वर्षांनी जेव्हा खरी वेळ आली त्यावेळेला फेमस सिने लॅबोरेटरीने त्यांना कळवलं की त्यांच्याकडल्या सगळ्या फिल्म जळाल्या आहेत. साधारणतः ह्या गोष्टी 1953-54 वगैरे ह्या काळात होईपर्यंत चालल्या होत्या. मग स्वामीजी म्हणतात मध्यवय डोळ्यासमोर दिसत होतं. त्या दरम्यान तत्वज्ञानाच्या अभ्यासाची गोडी लागली होती, मूळ संस्कृतीचं प्रेम होतच आणि त्याला तत्वज्ञानांची उंची मिळाली. आणि मग ह्या असल्या सगळ्या व्यर्थ व्यावहारिक भांडणात त्यांना अर्थ वाटेना म्हणून त्याने हे सगळं सोडून दिलं. ज्यांची देणी होती ती देऊन टाकली, सगळे व्यवहार बंद केले आणि मग ते मुकाटे नव्या अभ्यासाला लागलो, नव्या तपाला लागले. परिस्थितीचा नाही ते म्हणतात तुम्हीच करा. लायसन्सेस तयार होती, 1000 पैकी अनेक थिएटर्स उभी राहिली नव्हती, कारण त्याला दाखवणार काय, जी सगळं तयार केलं ते फुकट गेलं होतं. आणि मग स्वामीजी म्हणतात की हेच सगळं करतो तुम्ही पुढे ज्या अभ्यास संशोधन आणि विज्ञानाच्या माध्यमातून अध्यात्म सांगण्यासाठी वापरलं ते सगळ्या ह्या गोष्टी यशस्वी झाल्या. तर अशा पद्धतीने त्यांनी त्या काळात सुद्धा अनेक लेख लिहिले, अनेक वर्तमानपत्रातून वृत्तपत्रातून लेखन केलं. 18 वर्ष हे लेखन केलं. गुजराती, मराठी, हिंदी, इंग्रजी या सगळ्या भाषेत केलं. त्यावेळेला ते लेख पाठवायचे आणि संपादकांना कळवायचे की मानधन परस्पर एखाद्या सेवाभावी संस्थेकडे पाठवा. आणि अशा पद्धतीने हे त्यावेळेला सुद्धा त्यांचं जे जीवन होते ते उत्कृष्ट पद्धतीने चाललेलं होतं, निस्वार्थ पद्धतीने चाललेलं होतं, अत्यंत उच्च ध्येयावरून चाललेलं होतं. आता 1942 सालच्या त्या लढ्यात ते सामील झाले होते. त्यावेळेला सुद्धा ते खादी वापरत होते, पण काँग्रेसचे सभासद नव्हते. महात्माजींचा त्याग आणि कळकळ पटली म्हणून ते त्या ठिकाणी गेले होते. भविष्य कसं घडतं याचा अभ्यास बुद्धिवादाच्या काठानेच करत होते. त्यांचा अभ्यासाचा विषय होता भारतीय संस्कृतीचा. एकेकाळी खूप वैभव काळ होता. आपण भारतीय संस्कृती जवळजवळ पूर्वेला आणि पश्चिमेला अनेक ठिकाणी पसरलेली होती, कंबोडिया वगैरे त्या ठिकाणी. मग तो काय चुका झाल्या, कशाने हे झालं, हा इतिहास ते वाचत होते, संगीताची आवड करत होते, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत या सगळ्या गोष्टी होत्या. स्वामीजी म्हणतात माझ्याजवळ पासपोर्ट होता, व्हिसा मिळाला होता, परदेशाची आमंत्रण मिळाली होती आणि तिथे सांगितलं होतं त्यांना की आमच्या खर्चाने तुम्हाला आम्ही विमानातून नेतो आणि तुमच्या प्रयोगामुळे परत येताना विमानच तुमच्या मालकीचं असेल. स्वामीजी म्हणतात सुदैवाने मला या कुठल्याही गोष्टीचा मोह झाला नाही. स्वामीजींनी जे काम केलं 1944 ते 56 मध्ये, त्याच्यामध्ये ललत, जय भीम, सीताहरण अशी आणखीन सुद्धा काही चित्रपट त्यांनी निर्माण केली. अनेक योजना, प्रचंड उलाढाली, यश अपयशाचा लपंडाव, हरहुन्नरी, कलंदर कलावंत, संगीतकार, पत्रकार, लेखक, प्रवासी अशा पद्धतीचे असलेले त्यावेळचे स्वामीजी नंतर साक्षात्कारी पुरुष म्हणून त्यांनी आपलं एक स्थान निर्माण केलं. पण ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर हा जो प्रसंग की ज्या प्रसंगामुळे स्वामीजींच्या मनात त्या सगळ्या गोष्टी, कारण त्यांनी असा विचार केला की ह्या प्रसंगातून मी बाहेर पडेन, हा जो काही प्रोजेक्ट फेल झालेला आहे तो मला परत करता येईल, परंतु मला न संपणारं समाधान सुख मिळेल का.
आणि म्हणून त्यांनी असा विचार केला की आपल्याला आता असा, आणि त्याच वेळेला त्याला 1957 साली तो एक अनुभव पण आला, तो आपण पुढे बनणार आहोत. पण आपल्यासारख्यांनी प्रेरणा घेताना स्वामीजींसारख्याच्या लोकांची जी चरित्र असतात, की संकटावर मात करण्याची त्यांची जी पद्धत असते ती उदाहरण म्हणून उपयोग पडतात. ती आणखीन एक संदेश असतात की माणसाने आपले गुण जर का चौफेर वाढवले तर एखाद्या वेळी पराभव झाला तरी सुद्धा वेगळ्या प्रकारचं सामर्थ्य त्या माणसाला जीवनात आणता येतं. विज्ञान ज्ञान गभस्तीमध्ये हे ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. आता हे सगळं चालू असताना मनात विचारांचा गोळ, काय करावं काय नाही, आणि हळूहळू याच्यातून निवृत्ती होत असताना योगायोग काय असेल ते असो, 1957च्या मार्चमध्ये अपूर्व आत्मप्रत्यय मला स्पर्श करून गेला, असं स्वामीजी म्हणतात. वेळ दुपारी 2:30ची होती. कसलंही अध्यात्म मनात नव्हतं. नुकताच रेडिओ बंद केला होता आणि अवघ्या काही सेकंदात एक अभूतपूर्व असा संवाद मनाच्या प्रयोगभूमीवर उतरला गेला. विज्ञानाच्या मार्गाने बुद्धिनिष्ठतेच्या कासेने पुढचे काम करण्याचा संदेश त्या काही क्षणांनी उच्चारला. स्वामीजींनी तो सर्वार्थाने मानला आणि मग पुढे पूर्ण अशा पद्धतीने काम सुरू केलं. स्वामीजी म्हणतात, विज्ञानाचा ग्रंथ वाचायला सुरुवात केली. त्याबद्दल सुरुवातीला अभ्यास नव्हता, कधीही आपुलकी नव्हती. ते विज्ञान मी कसं वाचलं, ते कसं समजलं, ते कोणा आज सुद्धा सुटत नाही. विज्ञानाच्या विविध क्षेत्रातील तज्ञ एकामागून एक येत होते. पुस्तकामागून पुस्तके स्वामीजी लिहित होते. अवघड विषयावरची ती पुस्तकं तज्ञ तपासत होते आणि त्यातल्या तत्वांना ते मान्यता देत होते. हार्वर्ड आणि येल सारख्या युनिव्हर्सिटीचे डॉक्टर, अमेरिकेतील 4 उच्च पदव्या मिळवलेला MD वैद्यकीय तज्ञ, त्या काळी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सारख्या चिकित्सक संस्थेचे प्रमुख, असे अनेक लोक आले. ह्या सगळ्यांनी स्वामीजींच्या या पुस्तकाचा अभ्यास केला आणि अभिप्राय दिले. आणि शेवटी ह्या पद्धतीने अभ्यास झाल्यानंतर मोठ्या ग्रंथाची निर्मिती झाली, इंग्रजी ग्रंथाची मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि मग 1963 साली त्यागमय जीवन ह्या अर्थापुरता त्यांनी संन्यास स्वीकारला. हा स्वीकारण्याच्या अगोदर, तो स्वीकारण्याआधी 4 वर्ष न्यू फिलॉसॉफी नावाचं ते काही पिरियॉडिकल काढत होते, त्याच्यामध्ये त्यांनी व्याख्या केली होती. स्वामीजी म्हणतात, मी गुरु केला नाही. वस्त्राचा रंग त्या रंगाच्या श्रद्धेने बदलला नाही. म्हणजे असं ठराविक संन्याशांनी जे वस्त्र पाहिजे ते घातलं नाही, आणि बदलला तेव्हा प्रयोगाला अवश्य वाटलं तेव्हा त्या रंगाचाही त्याग केला. कारण नंतर त्यांनी त्या आदिवासींच्या मध्ये ते काही काम करायला गेले आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे आदिवासी फक्त माझ्या भगव्या वस्त्राकडे बघतायत. मग त्यांनी त्यापासून त्रास देणारं, टोचणारं पोट्याचं वस्त्र वापरायला सुरुवात केली. अर्थात हे सगळं जे आहे हे काही सोपं गोष्ट नाहीये. आणि 1963ला निरोप घेण्यापूर्वी स्वामीजीने आपलं मनोगत, कारण त्यावेळेला काही लोकांचं म्हणणं होतं तुम्ही संन्यास घेऊ नका, काही लोकांचं म्हणणं असेल की कशासाठी घेता, एवढं तुमचं काम सत्कार्य चालू आहे, सगळं ज्ञान आहे, तुमची पुस्तकं आहेत, तुम्ही हेच करून इथे का करता बाहेर, असे जे वेगळे वेगळे होते विचार. त्यावेळेला त्या निरोप घेण्यापूर्वी त्यांनी जे काही बोलले स्वामीजी, स्वगत केलेलं होतं काही, ते सगळं प्रसिद्ध झालेलं आहे. दिवाळी 2006-07 या अंकामध्ये हे सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्वामीजींची भूमिका, संन्यासाची भूमिका, त्यांची समाजकार्याची भूमिका, त्यांना जे काही सुधारणा करायच्या होत्या देशासाठी, समाजासाठी काम, त्याची सगळी भूमिका सविस्तर वाचण्यासारखी आहे. आणि अलीकडच्या दिवाळी 2006-07 अंकामध्ये हे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. त्याच्यात म्हणतात स्वामीजी, 63 साली संन्यासासाठी निघालो तेव्हा काही हजार रुपयांची पुस्तकं आणि एवढीच निष्कर्जी अवस्था उरली होती. वैभव शक्यतेच्या कितीतरी गुणा परतवून या संन्यास मार्गाने निघालो होतो. पहिल्यांदा हिंदुस्थानभर फिरायचं म्हणत होतं. डोक्यावर बोजा नेता येईल तेवढंच सगळं भागवायचं हेही ठरवलं होतं. अशा सगळ्या संन्यासोत्तर तयारीसाठी 1.5 वर्षाचा काळ गेला. भिरभिर फिरलो. एका राजवाड्याच्या गच्चीवर मुक्काम करायचा आग्रह झाला. ज्ञान आणि ध्यान एकत्र करता येईल असं ठिकाण धुंडत होतो. परराष्ट्र नाकारलं, तसे परप्रांत सुद्धा नाकारले. परत मायदेशात परत आलो. जिथे काही चुका झाल्या त्याच दुरुस्त करण्यासाठी परत आलो. आणि ह्या निरहंकार अवस्थेमध्ये अभ्यास आणि सेवा अधिक चांगली झाली. जवळ येऊन पाहणाऱ्यांना अभ्यास पटला.
आणि मग अगदी थोडे जे मुठभर टीकाकार होतं त्यांचं विशेष कोणी मनावर घेतलं नाही. या 1900 साधारणतः 63 साली संन्यास घेतल्यानंतर त्या दरम्यान 1962 पासून 1970 पर्यंत त्याच्यानंतर ते लोणावळ्याला आले. लोणावळ्याला त्या दत्तकुटीमध्ये राहायला लागले. आणि ह्या सगळ्यामध्ये गीतायोग म्हणजे जसा आता आपण योग ग्रंथ बसतो तर गीतायोग हा सुद्धा एक ग्रंथ जो एकत्र करून प्रसिद्ध झालेला नाही, परंतु त्याच्यावर त्यांचं चिंतन झालं. त्यांनी ह्याच्यावर अनेक लेख पुस्तिका ग्रंथ वाढत गेली. नंतर छोटी छोटी पुस्तकं ह्याच्यावर बरीच आहेत गीतेवरच्या अभ्यासाची, ती आता अवेलेबल नाही आहेत बरीचशी, परंतु गीता साम्य विज्ञान नावाची अनेक पुस्तकं त्यावेळेस. आणि गीता ही गोष्ट अशी आहे की ती जीवनाचं शास्त्र आहे. ह्या गीतेतला प्रत्येक श्लोक हा मानसिक शक्ती निर्माण करतो असं स्वामीजी म्हणतात. आणि म्हणून ह्या गीता मानसशास्त्राचा उत्कृष्ट उपयोग करून घेऊन कुठल्याही तऱ्हेच्या माणसावर एक उत्कृष्ट संकुल परिणाम घडतो. जीवनातली कुठलीही समस्या गीता सोडवते. आणि म्हणून ह्याच्यावर 8 वर्ष गेली. आणि मग आपण मगाशी बघितलं साधारणतः 1957 पासून ते प्रकाश समाधीपर्यंत त्याच्यातलं शेवटचं जे अत्यंत महत्वाचं होतं सत्र ते 4 वर्षाचं ज्ञानसत्र होतं. 1957 ते 1971 आणि पुढे 1993 पर्यंत स्वामीजींनी त्यांचा प्रदीर्घ अभ्यास, संशोधन, प्रयोग, चिंतनातून आणि स्वयंप्रेरणेतून आपल्याला मार्गदर्शन केलंय. पुस्तकं आहेत, मशीन चाचण्या आहेत, वर्ग आहेत, शिबिरं, पूजा, विविध विषयावरची विवेचनं, मासिक मनशक्ती मासिक, अशा महाज्ञान यज्ञातून त्यांनी मानवताचं भौतिक तसं पारमार्थिक कल्याण करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे याबद्दल विचार आपल्यासमोर ठेवलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांचं साररूप असं 4 वर्षाचं एक ज्ञानसत्र त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये म्हणजे 1990 ते 1993 दरम्यान घेतलं. प्रत्येक वर्षी 1 महिना हा अभ्यास वर्ग प्रत्येकाने करायचा असा होता. आणि ह्या अभ्यास वर्गामध्ये मन, व्यवहार, शरीर आणि आत्मा ह्याच्यावर 4 वर्ष मार्गदर्शन झालं. आणि साधकांचं सर्वांगीण कल्याण होण्यासाठी ही सगळं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे, खूप अभ्यास करण्यासारखं आहे. आता हा वर्ग करण्याचा मला तरी 2 वेळा योग आला. पहिल्यांदा जॉबमध्ये असताना केला, त्यावेळेस तो काय फार मनासारखा झाला नाही म्हणून VRS घेतल्यानंतर केला. आणि त्याच्यात काही नोट्स काढलेल्या आहेत. त्या मी नोट्स कशासाठी सांगतोय की आता त्यांच्याबद्दल आपल्याला खूप बोलता येईल, परंतु त्यांनी काय सांगितलं ते आपण थोडक्यात बघितलं तर आपल्याला प्रेरणा विनाशासाठी प्रेरणा घ्यायला ते उपयोगी होईल म्हणून थोडक्यात मी सांगतो. किंवा आम्ही जे म्हणतात वर्तन जामीन हवं. पुढच्याला ठेच मागचा शहाणा असं होत नसतं. आयुष्यात शहाणपण येण्यासाठी प्रत्येकाला ठेच खावी लागते. हे व्यवहारातलं विदारक सत्य आहे. कारण आपण प्लॅनिंग नीट करत नाही. थिंकिंग काय करायचं ते आपल्याला नीट समजत नाही. हे समजायला पाहिजे. आपली इंटेन्शन्स, अट्रॅक्शन्स आणि अटेन्शन्स, बघा इंटेन्शन्स, अट्रॅक्शन आणि अटेन्शन चुकीचे असतील तर त्यातून अनेक प्रकारची टेन्शन्स निर्माण होतात. आणि ते टाळण्यासाठी ज्ञानाच्या प्रकाशात जो तुमचा हेतू आहे तो तुमच्या वागण्यातून उमटला पाहिजे. म्हणजे ज्ञान घ्यायचं आणि तो हेतू म्हणजे त्याच्याप्रमाणे न वागायचं असं नाही. ज्ञानाप्रमाणे वागलं पाहिजे आणि तुमच्या वागण्यातून तुम्हाला इतरांना शिक्षण देता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्या बोलण्याला आपलं वर्तन जामीन पाहिजे. एक लक्षात घेतलं पाहिजे, या जगात पूर्ण चांगलं काही नाही, पूर्ण वाईट पण काही नाही. जे कमी वाईट आहे ते आपण आपलं म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि जे वाईट आहे ते कमी वाईट करण्यात आपला सहभाग दिला पाहिजे. आत्म्याचं ज्ञान, न्यू एज शिकवण अगदी थोडक्यात आत्म्याचं ज्ञान, शरीराचं ज्ञान आणि त्यामध्ये असलेल्या मनाचं ज्ञान मनशक्ती केंद्र आपल्याला देतं. स्वतः बदललं पाहिजे. स्वार्थी जग बदलायचं असेल तर जगाला बदलायच्या आधी स्वतः बदललं पाहिजे. आणि मग स्वामीजी उदाहरण देतात, श्रीराम राजा निस्वार्थासाठी बदलला, सिंहासन सोडून वनात गेला आणि म्हणून मग सीता, लक्ष्मण, भरत बदलले, सर्व अयोध्यावासी बदलले. इतकंच नाही तर वानर सुद्धा बदलले. महात्मा गांधी स्वतः बदलले, मग त्यांनी हिंदुस्थान बदलला. मार्क्स बदलला, मग त्यांनी अर्ध जग बदललं. थोडक्यात ते असं म्हणतात की एका माणसाचा निश्चय झाला की अनेक जण त्याच्यासाठी त्याच्याबरोबर चांगल्या कामासाठी जायला तयार होतात, परंतु हे सोपं नाहीये. याच्यासाठी खूप कडक गोष्टीच्या साधना आणि मग निश्चय लागतो. मग हे सगळ्यांना जमू शकेल का? तर ते अवघड आहे.
म्हणून न्यूवीने मध्यम मार्ग काढला, सगळ्यांना जमू शकेल असा. एकदम आपल्या वाईट सवय जाणार नाही, पण मग हळूहळू आम्ही प्रयत्न करू. म्हणून 6.25% पासून सुरुवात करा. त्याबद्दल प्रामाणिक राहा. त्यानंतर हळूहळू तुमचं कार्य आणि त्याग वाढवित राहा. आणि स्वामीजी म्हणतात, प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला माझ्याकडून चिरशक्ती मिळेल. स्वामीजी म्हणतात, मी चिदानंद परमेश्वराबद्दल बोलतोय, सच्चिदानंद. पण अनुभव तुम्ही घ्यायचा आहे. तो घेण्यासाठी काम करा. तुमचा संसार सुखाचा होईल आणि शांती सुखमय होईल. साधना आणि सत्कृत्य कशासाठी करायचं? स्वामीजी म्हणतात, उत्क्रांतीमध्ये प्रगती झाली तसा मेंदूचा विकास झाला. आता हे सगळं जे आपण समजून घेतो, ह्या एक एक गोष्टीवर खूप चर्चा करायला पाहिजे, बोलायला पाहिजे, समजून घ्यायला. पण आपण सूत्ररूपाने समजून घेतोय. उत्क्रांतीत अॅमिबाचा शेवटी माणूस झाला, त्यावेळेला मेंदूचा विकास झाला. ह्या विकारामुळे षड्विकार आणि सुखाच्या इच्छांची वाढ झाली. आता ह्या षड्विकारांच्या वृत्तीमध्ये, सुखाच्या इच्छेमध्ये अडथळे येतात, तेव्हा असत्याचा वापर सुरू झाला. खोटं बोलल्यामुळे तात्पुरतं सुख मिळालं, पण उद्याची दुःख निर्माण झाली. सगळ्या समस्याचं मूळ ह्या मनाच्या विकारामध्ये आणि मनाच्या चुकीच्या इच्छेमध्ये आहे. आणि यासाठी मनाला शिक्षण दिलं पाहिजे. याला डिकंडिशनिंग ऑफ माइंड. आपण एक वेगळ्या पद्धतीने समाजात घडतो, परंतु हे सगळं जे आहे त्यातलं काही अनलर्निंग करून आपल्याला डिकंडिशन करायला जायचं. आणि ह्याचं नाव साधना, ध्यान आणि सत्कृत्य. रोज कृती आणि योग्य कृती सातत्यासाठी रोजचं आत्मपरीक्षण, आलेख अहवाल हे महत्वाचं आहे. रोजचं चिंतन आणि अभ्यास महत्वाचा आहे. चिंतन नाही झालं तर आपलं वर्तन चुकतं. सर्व समस्यांचं मूळ मनाच्या विकारामध्ये आहे. यासाठी मनाला शिक्षण दिलं पाहिजे. त्याचं नाव साधना, ध्यान आणि सत्कृत्य. साधनेला दृढ संकल्प, रोज कृती आणि सातत्यासाठी रोज आत्मपरीक्षण, हे सगळं म्हणजे साधना आहे. सत्कार्याने केलेलं, सत्कार्य केलेलं काय होईल? ध्यानाने काय होईल? सत्कार्याने चेतनाला म्हणजे मनाला रेझोनन्सने शक्ती मिळेल. सत्कार्य अनेक जण करतात, त्यामुळे प्रत्येकाचा लाभ होतो. त्याला रेझोनन्स कन्सेप्ट स्वामीजीने समजावून दिलेला आहे. प्रतिगतीमुळे गती मिळेल आणि दुःखामुळे सुख मिळेल. म्हणजे आपण दुःख घेतलं तर सुख प्राप्त होतं. कामामुळे लोकांशी बोलायची सवय होते. काही प्रमाणात तुम्ही लोकप्रियता सुद्धा मिळू शकता. ध्यानाने काय होतं? चांगलं ध्यान लागलं तर आत्मसमाधान मिळतं. आपली जी शक्ती बचत होतो त्याचा उपयोग इतर आपल्याला इतर गोष्टीसाठी करता येतो. आणि जर का ध्यान स्थितीमध्ये अधिक प्रगती झाली तर शांतीची सवय लागते आणि प्रचंड शक्ती मिळते. स्वामीजींचा साधकांना थोडक्यात संदेश कसा आहे? मनुष्य देहात आहे आणि आशेत आहे. देहात आहे आणि आशेत आहे, वेगळ्या वेगळ्या इच्छा पूर्तीच्या मार्गात आहे, तिथपर्यंत तो अपूर्ण असतो. आता आशा संपली की निराशा पण संपते. या देहाला गीतेमध्ये क्षेत्र म्हटलंय. ह्या शेतामध्ये सुख आणि दुःख दोन्ही पिकतं, पण तिथे एक अपूर्व चमत्कार घडतो. स्वामीजी म्हणतात, सुखाचं बी पेरलं की त्यावर जी फळं येतात ती दुःखाची असतात. आणि हे ज्याला समजत नाही त्याचा फक्त विचार करून डोकं पिकतं. या स्नेहाने दुःखाचं बी पेरून सुखाची फळं घेता येतात. हा माझा अनुभव आहे, स्वामीजी म्हणतात. म्हणून कुठल्या हेतूने तुम्ही दिवस घालवता यावर रात्र सुखाची का दुःखाची हे ठरतं. दिवसभर शक्य तेवढं चांगलं काम करून दिवसाच्या शेवटी जगदीशाला अर्पण करा. दुसऱ्या दिवशी परत चांगलं काम सत्कृत्य करत राहायचं. अतितृष्णा, लोभ, मोह सोडून द्यायचा, हळूहळू कमी करायचा. कौतुकाची, आभाराची अपेक्षा या सगळ्या केल्या तर आपला पराभव होतो. माणूस अंगचोरपणाने वागतो, ही चोरी वाईट आहे. मी माझ्या लायकीप्रमाणे काम करत राहीन असं जो म्हणतो त्याचं आयुष्य फुकट जात नाही. भरपूर काम करा, मग मिळालं न मिळालं, जमलं न जमलं, सगळं त्या जगदीशाला अर्पण करा. साधकाने काय करायचं? अहंकाराने जगत राहाल तर यज्ञाप्रमाणे जळायचं राहून जाईल. मला निसर्गात राहायचं आहे, मी निसर्ग नियमाप्रमाणे वागेन. थोडी सुरुवात झाली 6.25%, 1 तासाच्या निस्वार्थाने षड्विकार कमी करण्याची सुरुवात झाली की त्या वृत्तीने वाढवा, त्यामुळे प्रगती होईल. आणि यज्ञ तत्व आयुष्याला जोडा. सगळ्यांसाठी संदेश. कारण आपल्याकडे भगवद्गीता सांगते की प्रत्येकाला या जीवनात मोक्ष प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
पण त्याच्यामध्ये 3 गुण पण दिलेले आहेत. एक तमोगुणी आहेत, जे काहीच करत नाहीत, ते आळसात वेळ घालतात. एक रजोगुणी आहे, त्याच्यात 2 प्रकार, एक चांगल्यासाठी काम करणार किंवा एक स्वार्थासाठी काम करणार. आणि तिसरे सत्वगुणी आहेत. तर स्वामीजी म्हणतात आळशी आणि तमोगुणी असाल तर स्वार्थासाठी निदान कामाला तरी लागा, निदान स्वार्थ तरी साधा. जर स्वार्थी रजोगुणी असाल तर पराक्रम दुसऱ्यासाठी करा. आणि सच्छील आणि सत्वगुणी असाल तर आपला त्याग विसरा आणि अहंकार शून्यतेकडे जा. निष्ठेची परमावधी महत्वाची आहे. चांगलं वागून सामान्य माणूस असामान्य होऊ शकतो आणि त्यासाठी फक्त चुका दुरुस्त करायच्या आणि वृत्ती बदलायची. आपल्याला काय घडून आणायचं आहे स्वामीजींनी क्लिअरली सांगितलेलं आहे. पहिल्याच वर्षात मनाचा मनाशी झगडा चालू असतो, मनाचा शरीराशी चालू असतो, व्यक्तीमध्ये आणि व्यक्तीतल्या कुटुंबातल्या व्यक्तीमध्ये झगडा चालू असतो, मित्र शेजारी समाज, जाती धर्म वेगळे देश यांचा झगडा चालू असतो. मानवाचा निसर्गाशी झगडा चालू असतो आणि मानवतेविरुद्ध सुद्धा झगडा करत असतो. सगळीकडे झगडा चालू आहे. मानव आकाशात विहार करायला शिकलाय, माशाप्रमाणे जलविहार करायला शिकलाय, पण माणसाप्रमाणे सहृदयतेने वागायला शिकला नाही. आणि स्वामीजी म्हणाले मोक्ष मिळेल न मिळेल, आत्मज्ञान मिळेल न मिळेल, आपल्याला माणूस घडवायचंय. आपल्याला हे माणसाप्रमाणे माणसाला वागवायला जे काही वातावरण लागेल ते निर्माण करायचंय आणि आपल्याला हे सत्कृत्य घडून आणायचंय. स्वामीजी एवढं करून सांगतात की मला आदर्श ठेवू नका, माझ्या अभ्यासाला आदर्श ठेवा. मला समोरच्या माणसाची लायकी कळते, मी अभ्यासपूर्वक लोकांना गोष्टी सांगतो, पण त्या लोकांनी ऐकाव्या अशी अपेक्षा ठेवली तर मला नेहमी निराशा येईल. जसं लेखक स्वतःच्या सुखासाठी लिहितात, लोक वाचतात का नाही हा मुद्दा त्यांचा स्वतंत्र असतो. म्हणून जगायचं कशाला, मरायचं कशाला याचा योग्य विचार आपण केला तर सगळं ठीक होईल. निसर्ग आपल्याला इशारा करतो ते आपण ओळखलं पाहिजे, निसर्गाचे नियम समजले पाहिजेत आणि ते एकदा समजले की त्याप्रमाणे वागायचा निश्चय टिकवला पाहिजे. शेवटी ते म्हणतात स्वामीजी की मी तर सगळ्यांनाच द्यायला निघालेलो आहे, पण देणाऱ्यापेक्षा घेणाऱ्याचं महत्व अधिक आहे. आणि उदाहरण देतात की रामकृष्ण परमहंसांना अनेक शिष्य होते, पण विवेकानंदांनी अधिक शक्ती घेतली कारण त्यांची पात्रता अधिक होती. अशा पद्धतीने आपल्या प्रयत्नाचा आणि मग गुरु संबंधी सुद्धा स्वामीजींनी विचार मांडले, अत्यंत विस्तृत पद्धतीने मांडले. तर थोडक्यात आपण भाग बघू. ज्याचा अभ्यास तुम्हाला पटलेला असेल त्याला तुम्ही मनोमन गुरु माना. त्याच्या अभ्यासाचे भक्त व्हा. त्या अभ्यासापासून विभक्त होऊ नका. त्याचं म्हणणं तुम्ही आचारात आणा, त्याच्या म्हणण्याप्रमाणे वर्तन करणं हीच तथाकथित गुरुदक्षिणा आहे. आणि मग स्वामीजी म्हणतात दत्तांनी 24 गुरूंचा आदर्श ठेवलाय. ज्ञानी माणसाची किंवा गुरुची 3 लक्षणं आहेत. ज्या विषयात तो बोलतो त्याचं ज्ञान त्यांनी करून घेतलं आहे की नाही हे पाहावं. तुम्ही मानलेला ज्ञानी माणूस तर्कशुद्ध बोलतो का ते पहा. तुम्ही निवडलेला माणूस निस्वार्थ नीतिमान असलाच पाहिजे. जास्तीत जास्त निस्वार्थ आणि समाहित बुद्धी असलेलाच मनुष्य निवडा. म्हणजे गुरुची एकदा पारख करून घ्या. असा ज्ञानी मनुष्य शक्ती देतो, पण किती? ॲज यू डिझर्व, लायकीप्रमाणे शक्ती मिळते. श्रद्धा हीच तुमची अंतःकरण प्रेरणा जर असेल, तुम्ही श्रद्धावान असेल तर निदान ज्ञानी माणसावर श्रद्धा ठेवा. कारण ज्ञानी मनुष्य आपले विचार दुसऱ्यावर कधीही लादणार नाही. घेणाऱ्याने आपणहून त्यासाठी योग्य असं वर्तन करून स्वतःला त्या ज्ञानाशी एकरूप करून घेतलं पाहिजे आणि मग त्याचं कल्याण होईल. आणि स्वामीजी म्हणतात की देहांतरानंतर त्यांनी स्वतःची शक्ती महाशून्य बिंदू प्रतीकाशी एकरूप केलेली आहे. त्याच्या आदर्श तत्वांशी आपल्या वर्तनाने आपण जितके समगती स्पंदित होऊ तशी आपल्याला आपल्या लायकीप्रमाणे शक्ती मिळेल. प्रेरणादायक बऱ्याच गोष्टी आहेत, वेळेची मर्यादा आहे. आणि आता जर का शक्य असेल तर आपण एक 5 ते 7 मिनिटं किंवा ओंकारवर ध्यान घेऊया. चालेल? खांदे वेळ आहे? ओंकारावर थोडंसं ध्यान घेऊया, कारण ह्या सगळ्याची सांगता जर का ओंकार ध्यानाने गेली तर योग्य पद्धतीने आपल्याला काही प्रेरणा मिळाव्यात असं वाटतंय.
ओंकारामध्ये 3 मात्रा असतात. एक पहिला अच्या आकाराची अर्ध मात्रा, पुढे लांब असलेली वर्तमान काळ मात्रा किंवा लॉंग वेव्ह ज्याला म्हणतात ती, वरती असलेला अर्ध चंद्राकार म्हणजे शॉर्ट वेव्हलेंथ आणि त्याच्यावर असलेलं एक छोटं टिंब म्हणजे अर्ध मात्रा. आणि असं टिंब लॉंग वेव्हलेंथ, मीडियम वेव्हलेंथ, शॉर्ट वेव्हलेंथ आणि वेव्ह पार्टिकल सिम्बॉलिक टिंब अशा पद्धतीने ओंकार मिळतो. कालातीत स्थितीमध्ये ओंकाराचं अस्तित्व निर्माण झालं. विश्वचं प्रथम अस्तित्व ओंकारमय आहे. वेद उपनिषदापासून तुकाराम महाराजांपर्यंत सगळ्यांनी ओंकाराचं महत्व सांगितलेलं आहे. ओमचा उच्चार ऐकताना आपण शांत राहा, पाठीचा कणा ताठ ठेवा, ओमच्या ध्वनीशी मनापासून एकरूप व्हा. म्हणून आपण ओमचं वर्णन सुद्धा एकीकडे ऐकतो आहोत. ओम पासून विश्वाची उत्पत्ती झाली असं मानलं जातं. ओमला साक्षात ब्रह्मरूप दिलं आहे. ओमला प्रणव असंही म्हणतात. ओंकाराचं ज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान असं मंडूक उपनिषदात सांगितलेलं आहे. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ सगळं ओंकारात समाविष्ट आहे. निर्मितीची प्रक्रिया ब्रह्माकडून होते, पालन उत्कर्ष विष्णूकडून होतं आणि विनाश प्रीती या सगळ्यांची एकत्रता म्हणजे ओम आहे. मंत्रशास्त्राप्रमाणे मंत्रशक्ती सुरक्षित ठेवण्यासाठी मंत्राच्या प्रारंभी आणि शेवटी ओमचा घोष उच्चारण आवश्यक असतं. संतांनी ओमला गणेशाशी एकरूप केलं आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणियेला. ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासांच्या. ओमवर शास्त्रज्ञांनी सुद्धा अनेक प्रयोग केले. अ, उ आणि म ओम पैकी अनी कंठ आणि श्वासनलिका, ऊने यकृत आणि मने मेंदू शुद्ध होतो. विज्ञानामध्ये शक्ती वहन कसं होतं याबद्दल पार्टिकल थेरी आणि वेव्ह थेरी असा वाद आहे. शक्ती तरंगरूप की कणरूप आहे का दोन्ही आहे असा तो वाद आहे. दीर्घ, मध्यम आणि लघु लहरी असं या तरंगाचं रूप आहे आणि पार्टिकलचं कणरूप अस्तित्व आहे आणि या सगळ्याचा समन्वय ओम मध्ये आहे. विश्व ऊर्जामय आहे आणि ओंकार हे ऊर्जेचंच म्हणजे विश्वशक्तीचं प्रतीक आहे.
आणि म्हणून ओम वरील ध्यानाने आपल्या मूळ शक्तीशी विश्वशक्तीची एकरूपता येते. आयुष्य कसं जगावं, शक्ती समन्वय कसा करावा, आयुष्यात आपण जन्माला आलो तेव्हा एक समतोलाचं आयुष्य निसर्गाने आपल्याला सुरू करून दिलं. ही सुरुवातीची उपलब्ध शक्ती जी प्रतीक मीडियम वेव्ह रूप आहे. जगात असं जगा की तुमची मिळालेली शक्ती विनाकारण फार जाणार नाही. उगाच शक्ती उधळू नका. अतितृष्णा नको, अतिहव्यास नको, समतोल हवा. लॉंग वेव्ह हे त्याचं प्रतीक आहे. अशा पद्धतीने आपण जीवन जगलो तर भविष्यात गरज लागली तर आपल्याला शक्ती कमी पडणार नाही. भविष्यात चांगलं पण मिळेल. पण लाटांबरोबर खाली वर असं किती खेळ आपण खेळत बसायचं. त्यापेक्षा एकदा परमशांतीला जा. तिथे अर्धमात्रा शून्याचा आकार आहे. तोही ओमचाच एक भाग आहे. हरिओम हरिओम हरिओम. शेवटची प्रार्थना घेऊया. आत्मचिंतन प्रार्थना. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसं बनलं आहे. यापुढील माझ्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळते. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम. सर्वांना धन्यवाद. इथे आपलं हे चिंतन पूर्ण झालं.